या ठिकाणी एक बुक स्टॉल लागला होता फर्ग्युसन कॉलेजच्या समोर. ही फर्ग्युसन कॉलेजच्या समोरचं गेट आहे, त्याच्यासमोर हा बुक स्टॉल लागलेला होता. बुक स्टॉल म्हणता येणार नाही, पण स्टॉल म्हणता येणार नाही, कारण ह्यांनी या ठिकाणी लिहिलं होतं फ्री टू रीड. खाली लिहिलेलं आहे लर्नर्स ऑफ टुडे लीडर्स ऑफ टुमॉरो. एक खूप इम्पॉर्टंट वाक्य यांनी लिहिलेलं आहे, कारण आपण जर पुस्तकं वाचले तर आपल्या जीवनामध्ये पण बदल येऊ शकतात. आणि ही पुस्तके तुम्ही पाहू शकता. यामध्ये आपल्या जीवनाच्या समस्यावरती प्रत्येक पुस्तक मला दिसलं, आणि तुम्ही पण ह्या ठिकाणी भेट देऊ शकता. पुस्तकं पाहू शकता. जीवनाच्या समस्या रिलेटेड पुस्तकं आहेत. आनंद, मन, बॉडी इंटिमेसी, सेक्स, स्त्री, आनंद. आपल्या जीवनातले जे समस्या असतात त्या प्रत्येक समस्यावरती ह्या ठिकाणी पुस्तकं आहेत. या ठिकाणी मी जे पुस्तक जे देत आहेत त्यांच्यासोबत बोललो. त्यांच्यासोबत आपण बोलूया. दादा, तुमचं नाव काय? रुपेश सर. तुम्ही काय करता? मी पेशाने इंजिनियर आहे. हां हां. आणि गीता टीचिंग घेतो आचार्य प्रशांत सर. ओके, तुम्ही इथं काय करत आहेत आता? मी इथं बौद्ध साहित्याबद्दल लोकांना अवगत करून देतो. ओके ओके. आणि हे पुस्तकं कशा रिलेटेड आहेत? हे पुस्तकं सामान्य माणसांच्या समस्या हां. आणि मन हां. सेल्फ मीला ॲड्रेस करणार आहे. ओके. त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे सगळं साहित्य आहे हे आपल्या जीवनाच्या समस्या रिलेटेड आहे. आणि ह्या ठिकाणी मी त्यांना विचारलं पण फ्री टू रीड ह्याचा अर्थ विचारू त्यांना. हे फ्री टू रीड असं तुम्ही लिहिलेलं आहे, ह्याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ की इथं बसून तुम्ही त्यापैकी कोणतेही पुस्तक घेऊन वाचू शकता. वाचू शकता. ओके. आणि जर मग त्यांना आवडलं तर पुस्तक? आवडतं तर पुस्तक खरेदी पण करू शकता. ओके, खरेदी पण करू शकता. तुम्ही ह्या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजसमोर या ठिकाणी बघू शकता. हे फर्ग्युसन कॉलेजचं मेन गेट आहे. आणि ह्या ठिकाणी येऊन हे लोक खूप चांगलं काम करत आहेत. फ्री टू रीड लिहिलेलं आहे. या ठिकाणी येऊन तुम्ही पुस्तकं वाचू शकता. बघा, इथं बसायला पण जागा आहे भरपूर. तुम्ही ह्या ठिकाणी येऊन पुस्तकं वाचू शकता. तर तुम्ही नक्की भेट द्या, नक्की भेट द्या ह्याला. धन्यवाद.